या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग कॉलेजची फीस किती असते। ऑलरेडी कॅपची प्रोसेस चालू झालेली आहे। कॅप 1 2 3 राऊंड यामधनं तुम्ही ज्यावेळी जातात तुम्हाला कुठलं तरी कॉलेज अलॉट होतं आणि त्या कॉलेजची ॲडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेजची फीस तुम्हाला रेफर करावी लागते। बरेच मुलं हे फीसचे डिटेल चेक करण्यासाठी डायरेक्ट गुगलवरती सर्च करतात आणि ज्या बाकीच्या वेबसाईट असतात तिथे ते कॉलेजची फीस चेक करतात, पण तिथे डेटा हा अपडेटेड नसतो। तिथे हे मागच्या 2 ते 3 वर्षावर जुना डेटा किंवा काहीतरी वेगळीच फी दाखवलेली असते। तर तुम्हाला कॉलेजची जी फी आहे ती एक्झॅक्टली कुठे मिळेल तर ती मिळू शकते तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईट्सवरती। कॉलेजच्या एक्झॅक्ट वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा। त्या वेबसाईटमध्ये एक सेक्शन असतो ॲडमिशनचा किंवा फी स्ट्रक्चर, तिथे तुम्हाला तुमच्यासाठी किती फी आहे ती मिळून जाईल। आता बऱ्याच मुलांकडून हे चुका करतात की ते ना कॉलेजची वेबसाईट चुकीची रेफर करतात, कारण एकाच कॉलेजच्या नावाने 4 ते 5 ठिकाणी कॉलेजेस असतात। जसं एकाच कॉलेजच्या नावाने बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशनला कॉलेज असतात, तर ते चुकीचे कॉलेजचे वेबसाईट रेफर केल्यामुळं ते चुकीचा जे इन्फॉर्मेशन त्यांना मिळते। तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी मी एक एक्सेल शीट बनवली आहे आणि हे गुगल ड्राईव्हवरती अपलोड करतोय। या एक्सेल शीटची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। या एक्सेल शीटमध्ये काय आहे, पहिला कॉलम आहे DTE कोड, म्हणजे कॉलेजचा युनिक कोड, त्याला शॉर्ट फॉर्म। त्यानंतर कॉलेजचं नाव, प्रत्येक कॉलेज हे तुम्ही DTE कोडवरनं रेफर करा, जेणेकरून कॉलेजचं नाव जरी सेम असलं तर त्याचं DTE कोड आणि त्याच्या लोकेशनवरनं तुम्हाला ते एक्झॅक्ट कॉलेज कुठलं आहे ते कळून जाईल। कॉलेजची फी इथे फक्त आम्ही ओपन कॅटेगरीची फीस टाकलेली आहे। तुमच्या कॅटेगरीज जशा वेगळ्या होतात ना तशी फीस पण वेगळी होते। जसं SC ST कॅटेगरीसाठी फीस वेगळी आहे, EBC साठी वेगळी आहे, OBC साठी वेगळी आहे, जेंट्ससाठी वेगळी आहे, मुलींसाठी फीस वेगळी आहे। आता ही फीस रेफर कुठे करायची तर ऑलरेडी त्यासाठी एक कॉलम बनवला आहे वेबसाईट्स। तर वेबसाईटमध्ये तुम्ही जर एखाद्या कॉलेजची फीस तुम्हाला काढायची आहे तर ते कुठे बघणार, तर जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा। जसं तुम्ही PICT कॉलेज ओपन केलं आहे तर PICT कॉलेज ओपन झाल्यानंतर PICT कॉलेजची वेबसाईट ओपन झाल्यानंतर काही कॉलेजच्या ज्या नोटीस असतात ते तुम्हाला इथे मिळतील। आता सध्या ॲडमिशन पिरियड चालू आहे त्यामुळे ॲडमिशन रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे दाखवल्यात। तर इथे काय करायचं आहे, ॲडमिशनच्या सेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्ही फी स्ट्रक्चरमध्ये जाऊ शकता। फी स्ट्रक्चरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की आता तुम्ही ज्या पण ब्रँचसाठी, ज्या पण डिग्रीसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ॲडमिशन तिथे घेत आहे तर तिथे तुम्हाला त्याची फीस दिलेली असते। जसं आता इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयरसाठी जी फीस आहे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंटची फीस आहे 13,500। तर टोटल फीस ही लागते 1,03,500। किंवा तुम्ही ME साठी जर तिथे ॲडमिशन घेत असेल तर ME ची पण फी खाली मेन्शन केलेली आहे। तर अशी तुम्हाला फीस फाइंड करायची आहे। आता सेकंड कॉलेज मी इथे ओपन करतोय, VIT कॉलेज। मी जेवढे कॉलेज इथे रेफर केलेत हे सगळे पुण्याचे कॉलेजेस आहेत आणि यामध्ये मी मुलांना कन्व्हिनियंट व्हावं यासाठी महाराष्ट्रातले जेवढे पण इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते पर्टिक्युलर सिटीनुसार तुम्हाला या एक्सेल शीट मध्ये मिळतील। आणि ही एक्सेल शीटमध्ये डेटा फिल करण्याचं काम पण मी माझ्या साईडनं चालू केलेलं आहे। माझी टीम ऑलरेडी याच्यावरती काम करते। तुम्ही खाली बघू शकता पुणे डिस्ट्रिक्टचे जेवढे कॉलेजेस आहे तुम्हाला या फर्स्ट सेक्शनमध्ये सगळे डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस मिळतील, त्याचा सगळा डेटा इथे मिळेल। नंतर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सिटीमधलेच पण तुम्हाला कॉलेज मिळतील। आम्ही ही एक्सेल शीट आत्ताच भरायला चालू केली आहे आणि एखादा कॉलेजचा डेटा जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा की हे DTE कोड, हे कॉलेजचं नाव आहे, याची सर आम्हाला वेबसाईट आणि फीसचे डिटेल या एक्सेल शीटमध्ये अपडेट करून द्या। आम्ही लगेच या एक्सेल शीटमध्ये त्याचे डिटेल अपडेट करू आणि तुम्हाला यूट्यूबच्या किंवा फेसबुकच्या कमेंट्समध्ये तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल। तर आता नेक्स्ट आहे VIT कॉलेज। तर VIT कॉलेजची मी वेबसाईट ओपन करतो। VIT कॉलेजची जर मला फीस बघायची असेल तर इथे कुठे जावं लागेल, ॲडमिशनच्या सेक्शनमध्ये मला जावं लागेल। इथे आता परत यांचं नोटिफिकेशन ओपन झालं आहे की VIT आणि VIIT कॉलेज हे मर्ज झालेले आहे। त्यानंतर VIT जे कॉलेज आहे बिबवेवाडीचं तिथे कुठल्या ब्रँचेस असणार आहे, VIIT मध्ये VIIT जिथे होतं कोंडवामध्ये तर तिथे कुठल्या ब्रँचेस असणार आहे। आता ते VIIT नाही, पूर्ण VITच राहणार आहे। तरी नोटिफिकेशन त्याने कॉलेजचं दाखवलं। ओके, तर मी याला सध्या स्किप करतो। तर इथे ॲडमिशनच्या सेलमध्ये तुम्ही फी स्ट्रक्चर बघू शकता। तर फीस जी आहे ती कॉलेजची फी तुम्हाला दिसेल आणि एखाद्या कॉलेजचं पर्टिक्युलर हॉस्टेल पण असेल त्यांच्या कॅम्पसमधलं, कॉलेजचं स्वतःचं हॉस्टेल, तर तुम्ही हॉस्टेलमध्ये जाऊन पण हॉस्टेलची डिटेल्स तुम्ही घेऊ शकता। तर मी आता जातोय फी स्ट्रक्चरमध्ये। फी स्ट्रक्चरमध्ये जेवढे त्यांच्याकडे कोर्सेस आहेत त्याचे सगळ्यांचे फी स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसून जातील। त्यासोबतच ही फीस ते जसे घेणार आहेत, ॲक्सेप्ट करणार आहेत, तर त्याचे पण काही कॉलेजच्या स्वतःच्या बँक असतात, बँकमध्ये अकाउंट असतात, तर ते त्याच ऑनलाईन मोडने फीस कलेक्ट करतात। तर तुम्ही त्याचे डिटेल्स पण इथे घेऊ शकता। जसं इथे जनरल इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन फी पेमेंट फॉर 2024-25 इथे जर तुम्ही गेले तर VITने एक ऑलरेडी डॉक्युमेंट क्रिएट करून ठेवलं आहे की ते फीस ॲक्सेप्ट करण्यासाठी कुठल्या गोष्टी, तर तुम्ही त्याचं पेमेंट कसं करू शकता तर तुम्ही त्याचे डिटेल्स इथे घेऊ शकता। त्यानंतर आपण बघूया फी स्ट्रक्चर फॉर फर्स्ट इयर ॲडमिशन 2024-25।
तर यामध्ये सगळ्या कॅटेगरीसाठी किती फीस लागणार आहे त्याचे डिटेल इथे दिले. जसं ओपनसाठी 1,62,608 ही ट्युशन फी, नंतर डेव्हलपमेंट फी, इलिजिबिलिटी फी, एक्झाम फी आणि लास्ट कॉलममध्ये जी टोटल फीस आहे ओपनसाठी ती दिलेली आहे. ओपन OMS म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेटसाठी फीस जे आहे 1,93,445. OBC कॅटेगरीसाठी 1,11,000. आता यामध्ये सगळ्या कॅटेगरी तुम्ही बघू शकता. SC ST साठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ही माफ असते, बाकीच्या फीस त्यांना पे करावं लागतात. आता मुलींसाठी यावर्षी एक GR आलेला आहे की त्यांना फीस आहे हे गव्हर्नमेंट पे करणार आहे, त्यामुळे त्यांना कॉलेजची जी फीस आहे ती पे करायची. यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये ट्युशन फी हे गव्हर्नमेंट पे करते आहे, डेव्हलपमेंट फी पर्टिक्युलर मुलींना त्यांना गर्ल्सला पे करायची आहे. त्यामुळे मग डेव्हलपमेंट फी, इलिजिबिलिटी फी, एक्झाम फी आणि युनिव्हर्सिटीची जी फी आहे ती यामध्ये इन्क्लूड करून जवळपास 30,337 एवढी ही OBC गर्ल्ससाठी फीस लागते. तर तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये पण फीसचे एक्झॅक्ट डिटेल बघू शकता. हे झालं VIITचं. असंच आपण आणखीन मी तुम्हाला दुसरे काही कॉलेजेसचे एक्झाम्पल देतो, कारण फीसचा स्ट्रक्चर दाखवण्याचा जो पॅटर्न असतो प्रत्येक कॉलेजचा काही वेगळा असू शकतो. तर त्यामध्ये फीस कशी चेक करायची ते तुम्हाला कळेल. आता PCCOIचे कॉलेज ओपन केलं मी. इथे त्यांनी परत ॲडमिशन रिलेटेड पॉपअप दाखवला आहे, याला मी क्लोज करतो आहे आणि मी जातो आहे ॲडमिशन्समध्ये. इथे तुम्ही सगळे जे त्यांचे चॉईस कोड, कोर्स नेम, स्टार्ट इयर, इनटेक जो होता त्याचे डिटेल तुम्हाला मिळेल आणि लेफ्ट साईडला फी स्ट्रक्चरचा लिंक आहे, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे त्याचे फीसचे डिटेल मिळेल. आणि इथे हॉस्टेलची फीस पण दाखवलेली आहे. मुलांसाठी जी हॉस्टेलची फी आहे 1 लाख आहे. डिपॉझिट किती भरायचं, मेसचे चार्जेस किती असतात, टोटल मेस आणि हॉस्टेल इन्क्लूड करून 1,55,000 मुलांसाठी होते. मुलींसाठी तसंच 1,45,000 एवढी फीस होते. आता यामध्ये काहींनी कॉलेजना PDF दिलेले असतात, ठीक आहे. तर त्या PDF ओपन करायच्या. जसं मी इंजिनिअरिंगची PDF ओपन केली आहे. इथे तुम्हाला अशा ब्रेकडाऊन पॅटर्नमध्ये त्या फीसचे डिटेल मिळतील. तर तुम्ही इथे गो थ्रू करा. इथे तुम्हाला टोटल फीस जी आहे ती इथे कळते 1,66,101. आता इथे कॅटेगरी वाईज त्यांनी एक्झॅक्ट डिटेल दिले नाही आहे. तर अशा केसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला PCCOIचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स मेन्शन केलेले असतील, ठीक आहे, की तर त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करू शकता आणि कॉलेजची तुमच्या कॅटेगरीसाठी जी फीस आहे ती त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंट देतील. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळी फीस पे करायची आहे तर तुम्ही ऑनलाईन मोड पण त्यावरचे पे करा. जर तुम्हाला फीस पे करायची आहे, तुम्ही DD हा ऑप्शन चूज करत असेल तर DD मध्ये जी स्पेलिंग टाकावी लागते आपल्याला ती एक्झॅक्ट हवी आहे. कॅरेक्टर एखादं जर मिस झालं तरी कॉलेज ते DD ऍक्सेप्ट नाही करू शकत. तर अशा केसमध्ये त्यांना तुम्ही एक्झॅक्टली DD वरती जी स्पेलिंग असणार आहे ती त्यांना विचारू शकता. त्यानंतर हॉस्टेलसाठी पण त्यांनी असे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून पण तुम्ही हॉस्टेलचे डिटेल्स हे घेऊ शकता. आता तुम्हाला DD वरनं जर तुम्हाला फीस पे करायची असतं तर त्यामध्ये जे स्पेलिंग असतं, जे कॅरेक्टर असतात ते एक्झॅक्ट पाहिजे. एखादा जरी कॅरेक्टर मिस झाला तर कॉलेज तो DD ऍक्सेप्ट नाही करत. तर अशा वेळी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यावेळी एक्झॅक्ट DD वरती जी इन्फॉर्मेशन टाकायची ना ती त्यामध्ये एक्झॅक्ट जे नाव आहे ते त्यांच्याकडनं घ्या. किंवा मग तुम्ही ऑनलाईन मोडने पे करत असेल तर तुम्ही कॉलेजला व्हिजिट केलं तर कॉलेजवाले तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील, स्कॅनर, UPI कोड देतील. किंवा मग तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणार असेल तर ऑनलाईन त्यांचे बँक डिटेल, अकाउंट नंबर, IFSC कोड वगैरे सगळे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. नेक्स्ट आहे VIIT कॉलेज. तर VIIT कॉलेज मी जर सांगितलं VIIT आणि VIIT हे एकत्र झालं आहे, त्यामुळे आता VIITची तुम्ही वेबसाईट रेफर करा. हे रेफर करण्याची गरज नाही आहे, तर मी याला इथे स्ट्राईक करून ठेवतो. त्यानंतर आहे PVG कॉलेज. तर PVGचं मी वेबसाईटला जातोय. इथे वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे ॲडमिशनमध्ये फी स्ट्रक्चर. तर PVGची तुम्ही फीस बघू शकता. ट्युशन फी व्हर्टिकली यूज केलेलं आहे, नंतर डेव्हलपमेंट फी, अदर फीस, ठीक आहे. आणि तुम्हाला ओपनसाठी फीस पडते 1,12,201, ठीक आहे. OBC साठी 64,000. आता यामध्ये मुलींसाठी जी फीस आहे ती आहे 16,000. इथे त्यांनी स्पेशली मेन्शन केलं आहे SCB, VJ, DT, NT, TFWS आणि गर्ल्ससाठी जी फीस लागणार आहे ही 16,132 रुपये एवढे चार्जेस तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी लागणार आहे. डायरेक्ट सेकंड इयरसाठीची जी फी आहे ही वेगळी आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट कॉलेज घेऊ DY पाटील आकुर्डी. आता हे फीसचे डिटेल चेक करण्यासाठी ॲडमिशन्सवरती जा, फी स्ट्रक्चरमध्ये जायचं आहे. आता यांनी इथे PDF अपलोड केलेले आहेत. फर्स्ट आपण जे रेफर करतोय ते फर्स्ट इयर BTech 2024-25 यासाठी फी. आता यांनी PDF मध्ये तुम्हाला इथे डिटेल मिळेल. ट्युशन फी किती आहे ओपन कॅटेगरीसाठी, त्यानंतर डेव्हलपमेंट फी, इलिजिबिलिटी फी, युनिव्हर्सिटी स्टुडंट फी, इन्शुरन्स चार्जेस, अदर फीस ती आहे ते 1,34,189. हे जे मी आपण रेफर करतो हे 2024-25 या अकॅडमिक इयरमध्ये जे स्टुडंट ॲडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी रेफर करतोय. तुम्ही जर हा व्हिडिओ जर नंतरून बघत असेल, तुमचा इयर वेगळा असेल, तर मी जी प्रोसेस सांगितलेली आहे की तुम्ही माझी एक्सेल शीट ओपन करा. त्या एक्सेल शीटमध्ये ऑलरेडी मी कॉलेजचं नाव रेफर करा, कॉलेजचं DT कोड रेफर करा, कॉलेजचं जे वेबसाईटचं
कॉलम आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर पर्टिक्युलर इयर चूज करा. त्यानंतर तुमचा जो कोर्स आहे तो चूज करा. तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जाताय, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जाताय, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आहे किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आहे. आणि या एक्सेल शीट ओपन केल्यानंतर तुमची कॅटेगरी बघा, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती फीस रेफर करायची आहे. आता ही जी फीस इथे मेन्शन केलेली आहे ती फीस तुम्हाला रेफर करायची आहे. आता ज्या फीस कॉलेजने मेन्शन केलेल्या असतात तर त्या फक्त त्यांच्या कॉलेज फीज असतात, त्यामध्ये हॉस्टेल हे चार्जेस नसतात. ठीक आहे, तर हॉस्टेलसाठी तुम्ही त्यांच्या कॉलेजचे जर हॉस्टेल असेल तर हॉस्टेलच्या सेक्शनमध्ये जाऊन रेफर करा. कॉलेजचे हॉस्टेल नसेल तर तुम्ही बाहेर इन्क्वायरी करू शकता की हॉस्टेलचे चार्जेस काय आहे. तर हॉस्टेल जनरली तुम्हाला 1 वर्षासाठी जर तुम्ही विचार केला तर 30,000 to 40,000 50,000 पर्यंत जसं पण तुम्ही हॉस्टेल ज्या ज्या फॅसिलिटी देते तर त्यानुसार ही फीस एवढी असू शकते. आणि मेसचे प्रेफर करा, जर हॉस्टेलचीच मेस असेल तर तुम्हाला मेसचे चार्जेस पण सोबतच पे करावे लागेल. किंवा तुम्ही मेस दुसरीकडे लावत असेल तर मेससाठी तुम्ही वेगवेगळ्या मेस ट्राय करू शकता आणि त्यांना मंथली पेमेंट पण करू शकता. आता यामध्ये आम्ही ही एक्सेल शीट जी आहे ही आता फिलअप करायला घेतली आहे आणि आम्ही ट्राय करू की लवकरच महाराष्ट्रातले सगळे इंजिनिअरिंग कॉलेज आम्ही इथे कव्हर करू आणि सगळे सिटी वाईज इथे त्याचे डिटेल्स इथे ऍड करू. तर तुम्ही पर्टिक्युलर सिटी मध्ये जायचं, त्यानंतर त्या सिटीमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत ते सगळे तुम्हाला इथे दिसतील. कुठलं जर कॉलेज आता मिस झाला असेल आमच्याकडनं तर तुम्ही त्या कॉलेजचं DT कोड आणि कॉलेजचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये पिंग करा. आम्ही लगेच त्या कॉलेजचे डिटेल्स जे आहेत, ओपनची फीस, त्यानंतर कॉलेजची वेबसाईट आणि कॉलेजचा जो ऍड्रेस आहे, एक्झॅक्ट लोकेशन कॉलेजचं काय आहे तर ते या एक्सेल शीटमध्ये अपडेट आणि कमेंटमध्ये, युट्यूब कमेंटमध्ये किंवा फेसबुक कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय येईल आमच्या साईडने. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर पण करा. तुम्हाला जर इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल किंवा करिअर गायडन्स हवा असेल तर माझा नंबर मी इथे दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा.